नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि अत्यंत महत्त्वाची बातमी अखेर आलेली आहे. कारण आता शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 22वा हप्ता जो रखडलेला आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तो कधी जमा होणार, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार, त्याविषयी सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे. संक्रांतीचा बोनस आता महिलांच्या नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महिला शेतकरी असेल किंवा पुरुष शेतकरी असेल, संक्रांतीचा बोनस हा सर्व शेतकऱ्यांना जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर सरकारने कोणते मोठे निर्णय घेतलेले आहेत त्याविषयी महत्त्वाची अपडेट आणि अखेर तारीख जी जाहीर करण्यात आलेली आहे, कोणती तारीख असणार आहे, किती तारखेला हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे, ती तारीख जाहीर झालेली आहे, कोणत्या दिवशी पैसे जमा होणार आहेत. सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे 22वा आणि 8वा हप्ता जो असणार आहे तो एकत्रित जमा होणार असल्याची सुद्धा माहिती येत आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट अखेर आलेली आहे. त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुमच्यासाठी आपण घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की कळवा. अशाच प्रकारच्या अपडेट तुम्हाला सतत भेटत राहणार आहेत. नमो शेतकरी योजनेचे या दिवशी पैसे वाटप होणार आहेत. कोणता तो दिवस असणार आहे, कोणती तारीख असणार आहे, त्या दिवशी आता शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट डीबीटीच्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांसाठी आता जी मदत जाहीर झालेली आहे आणि 2000 + 2000 असे 4000 रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात आता येणार आहेत. ते कधीपासून येणार आहे, सर्वात महत्त्वाची अपडेट असणार आहे, कोणती तारीख असणार आहे, कोणत्या दिवशी शेतकऱ्यांना हे पैसे वितरित केले जाणार आहेत. नमो शेतकरी योजनेचा जो PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांना आतापर्यंत आलेला नाही. 8वा हप्ता आणि 22वा हप्ता जो असणार आहे, नमोचा 8वा आणि PM किसानचा 22वा हप्ता जो आहे तो आतापर्यंत भेटलेला नाही. नमोचा 8व्याला लेट झालेला आहे. 21व्या हप्ता जेव्हा PM किसानचा येत होता तेव्हाच वाटलं होतं की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता पडेल, परंतु तेव्हा सुद्धा शासनानं तो टाकलेला नाही. त्यामुळे 8वा हप्ता हा लेट झालेला आहे आणि आता 22व्या हप्त्यासोबत हा हप्ता दिला जाणार का? त्यामुळे नमो शेतकरीचा 8वा हप्ता आणि PM किसानचा 22वा हप्ता शेतकऱ्यांना जमा होणार आहे. ती ऑफिशियल अपडेट आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे आणि त्याविषयी सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत, आजपासून हे पैसे पडणार का, जर पडणार असतील तर कोणत्या जिल्ह्यात पडणार आहेत, काही शेतकऱ्यांना पडणार आहेत, काय केल्यानंतर हे पैसे पडणार आहेत, सर्वात महत्त्वाचं असणार आहे. कारण काही निवडक जिल्हे असणार आहेत त्यांना आजपासून सुद्धा काही जे रखडलेले पैसे आहेत ते सुद्धा वितरित केले जाणार आहेत आणि काही शेतकऱ्यांना मात्र काही काम करून घ्यायचे, त्यानंतर ते पैसे पडणार आहेत. त्यामुळे कोणते काम करायचे आहेत, कोणते काम केल्यानंतर तुमच्या खात्यात हे डीबीटीच्या माध्यमातून जेवढे पण लाभ येत असतात ते पूर्णपणे पडणार आहेत. त्यामुळे कोणते जिल्हे असणार आहेत, किती जिल्हे असणार आहेत, 18 जिल्ह्यांची निवड झालेली आहे. त्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरित चालू होणार आहेत. कोणते जिल्हे आहेत आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. आणि काही निवडक बँकेमध्ये सुद्धा पैसे वितरण होणार आहे. निवडक जिल्ह्याने निवडक बँकेमध्ये सुरुवातीला हे पैसे टाकले जाणार आहेत. कोणते आहेत ते आपण जाणून घेऊयात आणि तारीख आपण सांगणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा. चला तर, पहिली बँक आहे बँक ऑफ इंडिया, ICICI आहे, IDBI आहे, HDFC आहे, सेंट्रल आहे, युनियन आहे, साऊथ इंडियन आहे, येस बँक आहे, स्टेट बँक आहे, सिटी बँक आहे, अशा कॅनरा बँक आहे, HSBC आहे, ॲक्सिस आहे. अशा प्रकारच्या सर्व बँकेमध्ये हे वितरित केले जाणार आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे 20 जिल्हे नाही तर 18 जिल्ह्यांची निवड आता करण्यात आलेली आहे. 18 जिल्हे असणार आहेत. 18 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ती सुद्धा पाहणार आहोत. अकोला आहे, अमरावती आहे, त्यानंतर अहमदनगर आहे, औरंगाबाद आहे, मुंबई उपनगर आहे, कोल्हापूर आहे, मुंबई शहर आहे, नागपूर आहे, नाशिक आहे, पुणे आहे, रत्नागिरी आहे, सातारा आहे, अमरावती आहे, सांगली आहे, बुलढाणा आहे, ठाणे आहे आणि बीड आहे, भंडारा आहे, बुलढाणा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांची जी निवड झालेली आहे. या 18 जिल्ह्यांना आता कोणत्या तारखेला पैसे पडणार आहेत सर्वात महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांना जो 8वा आणि 22वा हप्ता आहे तो आतापर्यंत भेटलेला नाही, परंतु आता त्यांच्या खात्यावरती हे जमा होणार आहेत आणि त्याची तारीख अखेर शासनाने जाहीर केली. त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे
शेतकऱ्यांना हे पैसे कोणत्या तारखेला पडणार आहेत, किती तारीख असणार आहे, त्या तारखेला हे पैसे टाकले जाणार आहेत, 30 तारीख आता जाणून घेणार आहोत. नमो शेतकरी योजनेचे पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे, पैसे काय केल्यानंतर तुमच्या खात्यात जमा होणार आहेत, अन्यथा या लाभापासून तुम्ही वंचित सुद्धा राहू शकता. त्यामुळे तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील, डीबीटीचा लाभ तुम्हाला कंटिन्यू पाहिजे असेल, तर मात्र तुम्हाला काय करायचंय ते सुद्धा अपडेट जाणून घेणार आहोत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला 8वा हप्ता जर आलेला आहे का आणि PM किसानचा 21वा हप्ता आलेला आहे का हे कमेंटमध्ये तुम्ही सांगा, तर तुम्हाला कळणार आहे की तुम्हाला हा हप्ता येणार की नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 21वा हप्ता जमा झालेला आहे त्यांना काय करायचं, आणि ज्या शेतकऱ्यांना PM किसानचा 22व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे त्यांना काय करायचं. जर तुम्हाला 21वा हप्ता जमा झाला असेल तर काय करायचं आणि 22वा जमा होण्यासाठी काय करायचं. आणि जर हे 21वा जमा झाला असेल, 22वा जमा होईल, परंतु 8वा हप्ता जर पाहिजे असेल नमो शेतकरीचा तर काय करायचं, आणि कोणत्या शेतकऱ्यांना पडणार, कोणत्या शेतकऱ्यांना पडणार नाही हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. काय करायचं आहे, काय केल्यानंतर हप्ता पडणार आहे आता आपण जाणून घेणार आहोत. आधार सीडिंग पहिली गोष्ट करायची. जर तुम्ही आधार सीडिंग केलेलं नसेल तर मात्र हे आधार सीडिंग करून घ्यायचं. नमोचा हप्ता तुम्हाला मागील भेटलेला असेल आणि PM किसानचा 21वा हप्ता तुम्हाला जमा झालेला असेल तर काळजी करू नका. परंतु ज्यांना 22वा हप्ता जमा व्हायला पाहिजे असं वाटतंय त्यांनी हे काम करून घेणं गरजेचं आहे. हे काम करा, लगेच पैसे जमा होतील. पहिली गोष्ट करायची आधार सीडिंग. आधार सीडिंग केल्यानंतर तुम्हाला लँड सीडिंग, ज्यांची नवीन खरेदी विक्री झालेली आहे, ज्यांचा नवीन व्यवहार जमिनीचा झालेला आहे, ज्यांनी नवीन खरेदी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना मात्र लँड सीडिंग करणं गरजेचं आहे. लँड सीडिंग, फार्मर ID आणि आधार सीडिंग अशा 3 गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही केल्या तर मात्र नमो शेतकरी योजनेचे जे हप्ता आहे आणि PM किसान योजनेचा 22वा आणि 21वा असे हप्ते रखडलेले सुद्धा तुम्हाला पडून जातील. आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता सुद्धा तुम्हाला सुरळीत लाभ वितरित होईल. अन्य कोणताही लाभ असेल तो सुद्धा DBTच्या माध्यमातून तुम्हाला जमा होत राहील, परंतु त्यासाठी या गोष्टी करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी हे काम करून घ्यायचंय. आणि आता पाहणार आहोत आपण नमो शेतकरी आणि PM किसानचे पैसे किती वाटप केले जाणार आहेत. तुम्हाला इतर चॅनलवरती जर चुकीची माहिती पाहायला भेटत असेल तर ती सरळ चुकीची आहे. 2,000 रुपये नमो शेतकरीचे आणि PM किसानचे 2,000 रुपये असे 4,000 रुपये हे जमा होणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. आज या जिल्ह्यात वाटप होणार आहे, ते जिल्हे आपण मागेच पाहिलेले आहेत. त्यामुळे आता सांगणार आहोत आपण तारीख, कोणत्या तारखेला हे वितरित केले जाणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरीचा आणि PM किसानचा जो हप्ता आहे, नमोचा रखडलेला आहे, PMचा सुरळीत आहे. त्यामुळे हे दोनही लाभ जे असणार आहेत ते आता या दिवशी जमा होणार आहेत. 29 जानेवारी या दिवशी हे हप्ते जे आहेत ते वितरण 4,000 रुपयांचं डायरेक्ट तुमच्या खात्यात DBTच्या माध्यमातून टाकले जाणार आहेत. तुमच्या खात्यात हे पैसे वितरित केले जाणार आहेत. काळजी करण्याची गरज नाही. सर्व शेतकऱ्यांना हे पैसे 4,000 रुपयांचा लाभ हा वितरित केला जाणार आहे. अशाच प्रकारच्या अपडेट आपण देत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची एक अपडेट तुम्हाला द्यायची आहे. जर तुमचा मेडिक्लेम केलेला नसेल तर मात्र मेडिक्लेम करणं किती काळाची गरज आहे हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मेडिक्लेम आता EMI वरती होत आहे. EMI वरती मंथली हप्ते भरून तुम्ही हा EMI वरती मेडिक्लेम घेऊ शकता. स्टार हेल्थचा मेडिक्लेम उपलब्ध आहे. रोज भरा फक्त एवढी रक्कम आणि मिळवा मेडिक्लेम. तुम्ही पाहू शकता, रोज फक्त एक व्यक्ती जर पॉलिसी घ्यायची असेल तर फक्त तुम्हाला 16 रुपये खर्च आहे. तुम्ही चहा टाळला ना फक्त तरी सुद्धा तुमचा मेडिक्लेम होऊन जातो. रोज फक्त चहा प्यायचा टाळला तरी मेडिक्लेम होतो. त्यामुळे एका व्यक्तीसाठी 16 रुपये रोज लागतात आणि मंथली तुम्हाला ही कॅल्क्युलेट करा 30 दिवसाचे, ते रक्कम भरून तुम्ही मंथली हप्ता भरू शकता. 2 व्यक्ती असाल तर 27 रुपये खर्च येतो. 3 व्यक्ती असाल, 2 व्यक्ती आणि एक मुलगा असाल तर 34 रुपये खर्च येतो.
2 व्यक्ती आणि 2 मुलं असतील तर 41 रुपये खर्च येतो. हा मेडिक्लेम काढायचा असेल तर कोणाकडे काढायचा, कधीपासून लागू होतो, त्याचे काय फायदे आहेत ते सुद्धा तुम्ही अपडेट जाणून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला या संपर्क नंबरवरती संपर्क करून तुम्ही ही माहिती घेऊ शकता.